सो रोज सकाळी आपल्याकडे दार उघडल्यावर पहिलं काय येतं, तो दुधाची पिशवी येते. त्याच्यानंतर आपण रोज सकाळी एक टूथपेस्ट, ब्रश करताना टूथपेस्ट वापरतो, ती एका ट्यूबमध्ये असते. बिस्किटाचा पुडा पॅक कंडिशनमध्ये असतो. वर्तमानपत्र येतं, त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टींच्या जाहिराती असतात. चांगलं आकर्षक पॅकेजिंग त्या जाहिरातींमध्ये आपल्याला दिसतं. आपल्याकडे पुस्तक आपण एखादं ऑनलाईन मागवतो, ते पॅक्ड येतं. आपण कपडे ऑनलाईन मागवतो, ते पॅक्ड आपल्याकडे येतात. सो हे सगळं पॅकेजिंग इंडस्ट्रीमुळे शक्य आहे. आज भारतातली पॅकेजिंग इंडस्ट्री ही, इक्विपमेंट इंडस्ट्री ही जवळजवळ 40,000 कोटीच्या घरात आहे आणि इयर ऑन इयर साधारण 6 ते 7% वाढ होताना त्याच्यात आपल्याला दिसतेय. ह्या पॅकेजिंग व्यवसायाची व्याप्ती इतकी जास्ती आहे आणि त्याचमुळे आपल्याला ह्याच्यात भरपूर संधी, नवीन रोजगारांसाठी किंवा नवीन व्यवसायांसाठी ह्याच्यामध्ये खूप संधी उपलब्ध आहेत. व्यवसाय हा मॅन्युफॅक्चरिंगचाच असायला पाहिजे असं नाही, तो ट्रेडिंग पण असू शकतो. मग ह्या ट्रेडिंगमध्ये आपण काय काय ट्रेडिंग करू शकतो, तर आपण इंकचे ट्रेडिंग करू शकतो, आपण प्रिंटर्सचं ट्रेडिंग करू शकतो, आपण लेबलिंग मशीन बनवू शकतो. सो ही जी पॅकेजिंग मशीन सोडून ह्या ज्या सगळ्या अलाइड इक्विपमेंट्स आहेत, तोही एक उत्तम व्यवसाय होऊ शकतो. ह्या छोट्या छोट्या मशिनरी बरोबर मी तुम्हाला माझं उदाहरण सांगते. आमचा जो व्यवसाय आहे नायक्रोम इंडिया लिमिटेड, हा 50 वर्ष पॅकेजिंग क्षेत्रात आहे आणि नायक्रोमची सुरुवात दुधाच्या पॅकिंग मशीन बनवण्यापासून झाली होती. त्यावेळेला नायक्रोमला पॅकेजिंग मशीनची किंवा इंजिनिअरिंग डिझाईनची कुठलीही बॅकग्राऊंड नसताना नायक्रोम ह्या व्यवसायात उतरला आणि भारतातलं पहिलं दुधाचं पॅकेजिंग मशीन नायक्रोमने तयार केलं. सो हे प्रत्येक नवीन उद्योजकाला असू शकते की मी स्वतः काहीतरी नवीन निर्माण करीन आणि पॅकेजिंग क्षेत्र ही अशा संधी खूप प्रमाणात देऊ शकतं. आपण बघतोय की आजकाल हे स्टँडर्ड पॅकेजिंग तर झालंच, दुधाचं झालं, दह्याचं झालं, ऑइलचं झालं, पण नवीन नवीन फॉर्मॅट्स, म्हणजे परवा मी बघत होते तर मोदक जे कोकणातनं आता आपल्या इथे पुण्यापर्यंत येतात, त्याला एक वेगळ्या प्रकारच्या पॅकेजिंगची जरुरी आहे. किंवा आता आंबा कोकणात एवढा पिकतो, त्याचे वेगवेगळे पदार्थ आता तिथे करण्याचं जोरात काम चालू आहे. एका कोकणातल्या उद्योजकांना आम्ही मँगो पावडर जास्ती काळ टिकेल अशा प्रकारचं एक पॅकेजिंग दिलेलं आहे. सो अशा खूप संधी आपल्याला डिझाईन करण्यामध्ये, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आणि सर्व्हिसेसमध्ये पण आपण देऊ शकतो. सो आपल्याकडे आता भारतीय मशिनरी आहेच, पण भारताबाहेरनं पण मशिनरी खूप सारी इम्पोर्ट होते. त्याच्यासाठी आपल्याला काही सर्व्हिसेस देता येतील का, ह्याचाही विचार नवीन उद्योजक करू शकतात.